पाऊस आला म्हणून छत्री उघडली. छत्री उघडताच महिलेचा जागीच मृत्यू. नागरिकांनो, वेळ काढून ही घटना एकदा नक्की पहा. ही घटना घडली आहे कोल्हापूरमधील. त्या दिवशी सकाळी इतर दिवसांसारखी सुरुवात झाली होती. घरातील नेहमीचे काम उरकून एक महिला आपल्या कामासाठी घराबाहेर पडली. तिच्यासोबत तिचा मुलगाही होता. दोघेही दोन चाकीवरून निघाले होते. रस्त्यात फारशी गर्दी नव्हती. हवामान ढगाळ होतं, पण कोणालाही असं वाटलं नव्हतं की पुढच्या काही मिनिटात एक साधा निर्णय इतका महागात पडेल. मायलेकांमध्ये गप्पा सुरू होत्या. घरातील आणि पुढील आयुष्याबद्दल ते बोलत होते. आपापल्या मार्गाने पुढे जात होते. सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. प्रवास सुरू असताना अचानक वातावरण बदलायला लागलं. काळे ढग अधिक दाटू लागले आणि काही क्षणात हलक्या सरी सुरू झाल्या. सुरुवातीला जास्त पाऊस नव्हता, पण अंगावर थेंब थेंब पडू लागल्याने भिजण्याची चिंता निर्माण झाली. रस्त्यावर अनेक वाहन चालक वेग कमी करत होते. काही जण बाजूला थांबत होते, तर काही जण रेगरेगाट निघत होते, तर काही जण छत्री काढत होते. त्या महिलेने पावसापासून बचाव करण्यासाठी एक निर्णय घेतला. तो निर्णय तिला योग्य वाटला होता, पण या क्षणी नियतीने काही वेगळं ठरवून ठेवलं. दोन चाकी अजूनही सुरूच होती. वाहन पूर्णपणे थांबवण्याऐवजी चालत्या अवस्थेत होतं. त्यांनी छत्री उघडण्याचा प्रयत्न केला. पावसाचे थेंब वाढत होते आणि वाऱ्याचा वेगही वाढत होता. हातातील छत्री उघडताच ती वाऱ्याच्या झोलाने अचानक एका बाजूला जोरात खाली खेचली गेली. सर्व काही सेकंदात घडलं. वाहनाचा तोल बिघडताच ते मागे बसलेल्या महिलेचा समतोल सुटला आणि त्या रस्त्यावर जोरात आपटल्या. आणि त्या क्षणी आजूबाजूने असलेल्या लोकांनाही नेमकं काय झालं हे समजत नव्हतं. काही क्षण पूर्णपणे थांबलं होतं. रस्त्यावर पडताच त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. अपघात इतका अचानक आणि झटक्यात झाला की त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीही पूर्णपणे हादरून गेली. काही सेकंदापूर्वी हसत हसत गप्पा मारत असलेला प्रवास एका क्षणात भीषण दुर्घटनेस बदलला होता. आसपासचे नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. काहींनी तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी रुग्णवाहिका आणि इतर मदतीसाठी फोन केले. प्रत्येकजण जीव वाचवावा म्हणून धडपड करत होता. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांची टीम सज्ज झाली होती. बाहेर कुटुंबीय आणि नागरिक प्रार्थना करत होते. काही वेळापूर्वी सर्व काही सुरळीत असताना मात्र अचानक प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि अनिश्चितता होती. डॉक्टरांनी शक्य ते प्रयत्न केले, पण डोक्याला झालेली दुखापत अत्यंत गंभीर होती. अखेर डॉक्टरांनी अत्यंत दुःखद बातमी दिली. उपचारापूर्वी त्या महिलेने जागीच निरोप घेतला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. घरातील प्रत्येक सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. रोजच्या आयुष्यातील साधा प्रवास इतका वेदनादायी शेवटला जाईल असं कोणाच्या मनातही नव्हतं. विशेष म्हणजे त्या महिला आपापल्या आयुष्याचा एक नव्या टप्प्याने उंबरठ्यावर होत्या. अनेक वर्ष काम केल्यानंतर आता निवांत आयुष्य जगण्याची त्यांची जवळ वेळ आली होती, पण नियतीने ती संधी त्यांना दिलीच नाही. या अपघाताची चर्चा सध्या कोल्हापूरमध्ये सुरू झाली. अनेकांनी या घटनेबद्दल एक मोठा धडा घेतला. पावसात घाई करणं, चालत्या वाहनावर छत्री उघडणं किंवा कोणताही छोटासा धोका दुर्लक्षित करणं किती जीवघेणा ठरू शकते हे या घटनेमध्ये प्रत्यक्षात दिसून आलं होतं.